म्हणजे या अक्षरांचा, मंत्रांचा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये पण वापर होऊ शकतो. अशी वेगळी काही त्याच्यासाठी साधना करावी लागते असं काही नाही. म्हणजे एक साधना आहेच. हो. एक लक्षात घ्या, की मंत्रशास्त्र हे मुळात ऋषीमुनींनी मानवी जीवन सुखी समृद्ध करण्यासाठीच निर्माण केलेलं आहे. हे समाज कल्याणाच्या हेतूने निर्माण केलेलं आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनाचा सुद्धा देत आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट, प्रत्येक गोष्टीवर मंत्रशास्त्राचा म्हणजे आमचं बाबा नोकरी विषयक असेल, नोकरीवर परिणाम होतो. तुमच्या नातेसंबंध म्हणजे नातेसंबंधावर, नातेसंबंध समृद्ध होणं, हा म्हणजे अगदी तुम्ही नातेसंबंध जुळणं, हा याच्यावर सुद्धा काही अक्षर आहेत. त्या नातेसंबंध तोडण्यासाठी सुद्धा अक्षर आहे. नोकरी मिळवण्यासाठी अक्षर आहेत आणि नोकरी बदलण्यासाठी सुद्धा अक्षर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर अक्षर आहेत. म्हणजे म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी कुठलं अक्षर म्हणायचं, आणि नोकरी बदलायची असेल तर कुठलं अक्षर म्हणायचं. सर बरेच जण असा प्रश्न विचारतील की बॉसने ओरडू नये किंवा प्रमोशन किंवा हाईक मिळावी याच्यासाठी काही आहे का? प्रमोशनसाठी सुद्धा की प्रमोशन, नोकरीमध्ये प्रमोशन म्हणतो किंवा व्यवसायामध्ये व्यवसाय वृद्धीसाठी अशी आहे. अक्षर आहे. ते या अक्षरातून तुम्ही ती अक्षर म्हणत राहिले. हे दैनंदिन जीवनासाठी सुद्धा आहे. राहिला प्रश्न शारीरिक आरोग्यावर. शारीरिक आरोग्यावर सर्दी झाली, एक अक्षराचा बीज मंत्र आहे, तो म्हटला तर तुमची सर्दी बरी होती. तुम्हाला आपल्याला काय सवय लागलेली, आपल्याला केमिकल आपल्या शरीरात घालायची सवय लागली. सर्दी झाली, गेलो विक सेक्शन 500 खाऊ, ऍसिडिटी झाली काय ती इनोपिओ वगैरे आली. आपल्याला आयुष्यभर आता आपल्याला सवय लागली केमिकलची. पण मुळामध्ये पूर्वीच्या काळी पण रोग व्याधी अक्षरांच्या की सर्दी झाली, एका अक्षराच्या बरं होतं. तुमचं पित्त वाढलं, एक अक्षराचा जप आहे. तुमचं बीपी वाढलं, एका अक्षराच्या मंत्राने बीपी लेवल येतो 10 मिनिटात. म्हणजे इतकं, आणि असे घेतलेले परिणाम आहेत ते. म्हणजे लोकांचे फोन येतात, अहो माझा बीपी वाढलाय. अरे तो ताबडतोब हे मंत्र म्हण म्हटलं, हा अक्षर म्हण, एकच अक्षर आहे. मग तो म्हणतो 10 मिनिटं म्हण, 10 मिनिटांनी त्या माणसाचा फरक पडतो, हो आता नॉर्मल झालाय. तीच गोष्ट सर्दीची, तीच गोष्ट तुमच्या पित्त, अनेक गोष्टी. मला खूप राग येतोय, तर राग कंट्रोल करण्यासाठी कुठला मंत्र. प्रत्येक अक्षराचं काही ना काही फळ आहे, आणि ती फळं विस्तृतपणे अनेक ग्रंथामध्ये आलेली आहे. फक्त ती त्यांची भाषा समजून, कारण त्याचं स्पष्टपणे दिलं नाही, कारण ते कोणाच्या येरा गमाच्या हातात पडून उपयोग नाही. आपल्याकडे अनेक ग्रंथामध्ये लिहिले की अशिष्यायन देयम, ते योग्य आणि अभ्यासू शिष्याला ते त्याचे काही क्लूज दिले, ते क्लूज पकडून तुम्हाला त्याचे अर्थ काढावे लागतात.